भारत देश तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जातींमध्ये असलेली एकत्रित आरक्षणाच्या पद्धतीचं अ ब क ड अशा प्रकारे उपवर्गीकरण करावं अशी गेल्या अनेक वर्षांपासून विविध आंदोलनाच्या मार्फत आम्ही मागणी करत आहोत। त्यालाच अनुसरून या राज्यामध्ये आमदार अमित गोरके साहेब यांनी सभागृहामध्ये हा प्रश्न वेळोवेळी उपस्थित केलेला असून सरकारचं त्याच्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे। गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आदरणीय अमित गोरके साहेबांनी पायऱ्यांवरती दिवसभर उभारून आंदोलन केलं। त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अशा प्रकारचं भाकीत केलं होतं, अशा प्रकारचं साहेबांनी बाईट दिली होती की येत्या नजीकच्या काळात आरक्षणाचं उपवर्गीकरण हे महाराष्ट्र राज्यामध्ये लागू करण्यात येईल। परंतु आता उद्या होऊ घातलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन हे उद्या होऊ घातले, तरीही या राज्य सरकारकडून अजून आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यासंदर्भात कोणताही GR किंवा शासकीय आदेश अजूनही आलेला नाही। तो आदेश निघावा आणि या राज्यामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण अ ब क ड अशा पद्धतीनं व्हावं, या मागणीकरिता या महाराष्ट्राचे आमदार अमित गोरके साहेब हे अत्यंत आक्रमक पद्धतीनं सभागृहाच्या आतमध्ये उद्याही मांडणार आहेत। त्याला प्रतिसाद म्हणून आम्ही धाराशिव जिल्ह्यातील मातंग समाज म्हणून त्यांच्या सोबत आहोत। इथून पुढच्या काळामध्ये ज्या प्रकारे आंदोलनाची दिशा ठरेल अशा प्रकारचं आक्रमक, त्याही पेक्षा आक्रमक आंदोलन करण्याची या राज्यातील सर्व मातंग समाजाची आता भूमिका आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।